ही गाय बघताय मित्रांनो, तर ही गायनं 12 लिटर दूध दिलं आहे वेल्यावरती. आता तुम्ही म्हणाल एवढी मोठी गाय आहे आणि 12 लिटरच कसं दिलं, तर सांगतो तुम्हाला. नमस्कार मित्रांनो, मी आहे स्वराज गायकवाड. स्वागत आहे आपलं आपल्या महाराष्ट्र कृषी उद्योग या युट्यूब चॅनलवर. तर आज आपण बघणार आहोत आपल्या गोठ्यातल्या गायींची डिटेल मध्ये माहिती. जसं की कोणती गाय किती लिटर दूध देते, तिला खुराक किती दिला जातो, तिला आजार कोणता झाला होता व त्याची मॅनेजमेंट कशी केली. तर चला तर सुरू करूया आपल्या व्हिडिओला. त्याआधी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक केल्याशिवाय जाऊ नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, खूप छान व्हिडिओ असणार आहे. चला तर सुरू करू आपला व्हिडिओ. आता ही समोरची गाय बघताय मित्रांनो, ती तिसऱ्या वेताची गाय आहे. हिनं आपल्याला 24 लिटर दूध दिलेलं आहे एका टायमिंगला. पण असं झालं की हिला ताप आला होता आणि ह्या तापामध्ये ही गाय 24 लिटर वरून 4 लिटरवर आली होती. पण डॉक्टरच्या ट्रीटमेंटमुळे परत ही गाय 16 लिटरवर आली. पण 16 लिटरवरून पुढे काय गेलीच नाही. तरी पण परत काय हिला ताप वगैरे आला नाही. 16 लिटर ह्या गायचं दूध मेंटेन आहे. अजून ही 16 लिटर गाय दूध देत आहे आणि ही 2 महिन्याची प्रेग्नेंट आहे गाय. तर चला बघूया आपण पुढच्या गायकडे. ही गाय बघताय मित्रांनो, तर ही गायनं 12 लिटर दूध दिलं आहे वेल्यावरती. आता तुम्ही म्हणाल एवढी मोठी गाय आहे आणि 12 लिटरच कसं दिलं, तर सांगतो तुम्हाला. तर ही गाय जेव्हा वेली तेव्हा हिच्या पिशवीमध्ये इन्फेक्शन झालं होतं. तर तिची ट्रीटमेंट ही करताना हिचे 15 दिवस गेले पहिले, जे की भराचे असतात. 15 दिवस दूध वाढीचे. नंतर हिचं पिशवीमध्ये इन्फेक्शन होतं, ते बरं झालं आणि नंतर हिला लंपी झाला. ही लंपीतून कव्हर व्हायला हिला 3 महिने गेले आणि 3 महिन्यानंतर एका आठवड्यानं हिचं पोट फुगलं. पोट असं फुगलं होतं की गायला चालता येत नव्हतं. इथं होल पाडून गायच्या पोटातली सगळी एअर काढली आणि त्यामुळे आता गाय तुम्हाला इथं दिसत आहे, चांगली हेल्दी गाय आहे. आता आता ह्या गायचं दूध 10 लिटरवर गाय आहे, म्हणजे दोन्ही टायमाचं, सकाळी 5 आणि संध्याकाळी 5. ही जी गाय बघताय ती पहिल्या वेताची गाय आहे मित्रांनो. जेव्हा या गायला विकत आणली होती आम्ही, तेव्हा हिच्या अंगावर खूप गोचड्या होत्या आणि त्याचा दुष्परिणाम असा झाला की हिला गोचिड ताप झाला. त्यावेळेला वेळेला झाली होती आणि जेव्हा वेली तेव्हा तिच्या अंगातलं रक्त कमी झालं होतं पूर्ण. मग हिचं रक्त वाढवण्यासाठी हिला बीड दिलं होतं. आरबीसीची 1 लिटरची बाटली हिला रोज थोडी थोडी 20-20 मिली देऊन हिला चालू होती. परत ही त्यातून कव्हर झाली. जेव्हा वेली तेव्हा 1-2 महिने तिनं फक्त 9 लिटर दूध दिलं आणि जेव्हा 2 महिन्यानंतर ही पूर्ण कव्हर झाली तेव्हा ह्या गायने 18 लिटर दूध दिलं आहे. म्हणजे आजारातून बरे होऊन या गायने 18 लिटर दूध दिलं आहे. आणि आता ह्या गायला येऊन जवळजवळ 4 महिने झाले आहेत आणि 4 महिन्यांनी आज ही 15 लिटरवर गाय आहे. तर आता आपण पुढच्या गायकडे जाऊ. तर समोर जी गाय बघता, ही जी मित्रांनो, ही दुसऱ्या वेताची गाय आहे. हिने जवळजवळ 20 लिटर दूध दिलं आहे आपल्याला. पीकला होती तेव्हा. आता ही 6 महिन्याची गाभण आहे. तर आता हिचं 12 लिटर दूध चालू आहे, म्हणजे 6 लिटर सकाळी आणि 6 लिटर संध्याकाळी. तर ही खूप हेल्दी गाय होती मित्रांनो, त्यामुळे हिचा काय प्रॉब्लेम झाला नाही. हिला कॅल्शियम वगैरे दिलं होतं आम्ही. ट्रीटमेंट व्यवस्थित दिल्यामुळं हिला कुठला ताप आला नाही किंवा काय झालं नाही. खूप हेल्दी गाय मिळाली मित्रांनो. तर चला बघूया आता आपण पुढच्या गायकडे. आता ही समोर जी गाय दिसत आहे मित्रांनो, ही पहिला गाय आहे, पहिल्याच वेताची गाय आहे आणि हिनं 20 लिटर दूध दिलेलं आहे जेव्हा पीकला होती. आता 2 महिन्याची गाभण आहे ही आणि ही आता 15 लिटर दूध देत आहे. आता तुम्ही म्हणाल मित्रांनो खुराक सांगितलं नाही गायीचा, तर आम्ही 5 पण गायींना सेमच खुराक देतो. खुराक असा आहे की 2 किलो बार्ली, 1 किलो गोळी पेंड आणि 1 किलो भाताचा कोंडा, असा 4 किलो आम्ही खुराक देतो. त्यामुळे आमच्या गायी एकदम हेल्दी आहेत. जर अजून काय तुम्हाला जर दूध व्यवसायाविषयी किंवा गायीविषयी काही माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या महाराष्ट्र कृषी उद्योग या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.